नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMS सेकंड इयरला बुक कोणते रेफर करायचे ॲज पर NCISM नुसार तर आज इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आता यामध्ये कसं आहे, आपले जे हे बुक्स पाहतो आपण हे मराठी लँग्वेज करता बुक पाहत आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची लँग्वेज मराठी आहे, त्याकरिता आपण हे ॲज पर NCISM नुसार नवीन जे मार्केटमध्ये बुक आले हे आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये सगळे काही पाहणार आहे। आता तुम्हाला माहितीच आहे की BMS सेकंड इयरला आपल्या टोटल 6 सब्जेक्ट आहे। कोणकोणते रे बाळा, कोणते 6 सब्जेक्ट आहे? आता आपल्याला इन डिटेल कोणते 6 सब्जेक्ट आहे BMS सेकंड इयरला। पहिला तर आपला कोणता सब्जेक्ट आहे? द्रव्य गुण विज्ञान। दुसरा जो सब्जेक्ट आहे आपला कोणता? रोग निदान। तिसरा जो सब्जेक्ट आहे आगत तंत्र। चौथा जो सब्जेक्ट आहे तो आपला स्वास्थ्यवृत्त। पाचवा जो सब्जेक्ट आहे आपला संहिता अध्ययन 2 आणि सहावा जो सब्जेक्ट आहे आपला तो रसशास्त्र एवं भैषज्य कल्पना। असे टोटल आपले BMS सेकंड इयरला 6 सब्जेक्ट आहेत आणि या 6 सब्जेक्ट करता आपण आता मार्केटमध्ये कोणते NCISM नुसार बुक अवेलेबल झाले यावरती आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता कसं सांगितलंय, आपला जो द्रव्य हा सब्जेक्ट आहे पहिला द्रव्य गुण विज्ञान, यामध्ये याकरिता काय केलंय आपण मार्केटमध्ये आपल्याला डॉक्टर रानडे सर यांचे 2 पार्ट मध्ये हे बुक अवेलेबल झाले ॲज पर NCISM नुसार। तुम्ही बघू शकता ॲज पर NCISM नुसार मार्केटमध्ये दोन्ही बुक अवेलेबल आहेत। तुम्ही मराठी लँग्वेज करिता हे यूज करू शकता। एकदम छान असे बुक आहेत ते डॉक्टर रानडे सर यांचे। पहिले डॉक्टर रानडे सर यांचं जुनं सुद्धा बुक अवेलेबल होतं मार्केटमध्ये, ते सुद्धा होतं, पण ॲज पर NCISM नुसार एकदम पॉईंट वर यांनी दिलेला आहे। एकदम छान असे बुक आहेत दोन्ही। तुम्ही मराठी लँग्वेज करिता हे एकदम यूज करू शकता। ॲज पर NCISM नुसार मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे, हे नक्की तुम्ही बाय करू शकता। आणखी एक आपल्या BMS मराठी ॲपवरती आपण BMS सेकंड इयर करता बॅच लॉन्च केली आहे, आरोम बॅच। यामध्ये तुम्हाला एकदम हँड रिटन नोट्स वगैरे भेटणार आहे। जे विद्यार्थ्यांना बुक्स वगैरे नाही घ्यायचं असेल तर त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करू शकता। ह्या आपल्या BMS मराठी ॲपवरती आपण BMS सेकंड इयर करता आरोम बॅच लॉन्च केली आहे। यामध्ये तुम्हाला प्रॉपर हँड रिटन नोट्स वगैरे भेटणार आहे। ज्या विद्यार्थ्याला बुक्स वगैरे घ्यायची गरज नाही आहे, यामध्ये कसं आहे की आपण एकदम प्रॉपर हँड रिटन नोट्स वगैरे देणार, तुम्हाला इन डिटेल चांगले लेक्चर असणार आहे, पूर्ण सिलेबस वगैरे तुमचा कव्हर करून घेणार आहे। एकदम कसं सिलेबस एकदम टर्म वाईज पॅटर्न वगैरे असणार आहे, टर्म वाईज तुमचं चालणार आहे। फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म मध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करून तुमचं एकदम युनिव्हर्सिटीच्या वेने पूर्ण अभ्यास करून टोटल 6 सब्जेक्ट आपण या बॅच मध्ये तुम्हाला शिकवणार आहे। त्यासोबत तुम्हाला मॉडर्नचा जेवढा तुमच्या सिलेबसला पार्ट आहे तेवढा मॉडर्नचा सुद्धा पार्ट आपण या बॅच मध्ये तुम्हाला घेणार आहोत। तर तुम्ही नक्की बॅच जॉईन करू शकता। एकदम छोट्या अशा कमी फीस मध्ये आपण बॅच सुरू केली आहे। BMS मराठी आपल्या प्ले स्टोर वरती ॲप आहे, तुम्ही नक्की डाउनलोड करा आणि तिथे जाऊन तुम्ही बॅच पाहू शकता। या बॅच मध्ये तुम्हाला बरेच लेक्चर ऑलरेडी अपलोडेड झालेले आहे, बराचसा सिलेबस ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे। नक्की जॉईन होऊ शकता। त्यामुळे तुमचा एकदम छान म्हणजे तुमच्या वेने एकदम छान पद्धतीने तुमचा अभ्यासक्रम पूर्ण घेण्यात येईल आणि त्यासोबत तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल की BMS सेकंड इयरला खूप मोठा सिलेबस आहे। इन डिटेल तुमचा सगळा काही सिलेबस कव्हर करण्यात येईल आणि तुमचा सगळा अभ्यासक्रम सगळा तुमचा अभ्यासक्रम यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट वगैरे करून तुमचे छान एकदम व्यवस्थित तुम्हाला लेक्चर्स वगैरे घेऊन तुम्हाला नोट्स दिल्या जातील, त्यासोबत तुमचे एक्झाम्स वगैरे सगळं काही घेतलं जाणार आहे या बॅचमध्ये। तुम्ही नक्की बॅच जॉईन करू शकता। आरोन बॅच आपले BMS मराठी या ॲपवरती नक्की जाऊन व्हिजिट करा। आता दुसरा सब्जेक्ट आहे आपला रोग निदान। याकरिता मार्केटमध्ये आपले डॉक्टर रानडे सर यांचे पुन्हा बुक आलेले आहेत। डॉक्टर रानडे सर यांनी रोग निदान याकरिता सुद्धा छान असे 2 बुक आले त्यांचे ॲज पर NCISM नुसार, हे तुम्ही बघू शकता। एकदम छान पद्धतीने हे बुक आहे, तुम्ही बाय करू शकता। एकदम म्हणजे मराठी लँग्वेज करता एकदम छान असणार हे बुक तुम्ही सुद्धा बाय करू शकता। त्यानंतर आणखी झाले मार्केटमध्ये आपले द्रव्य गुण विज्ञान आणि दुसरा रोग निदान। याकरिता छानपैकी NCISM नुसार हे 2 बुक ऑलरेडी अवेलेबल आहेत, तुम्ही नक्की बाय करू शकता। त्यानंतर आणखी झालं तर आणखी पुढे बघतोय आपण दुसरा जो सब्जेक्ट आपला आगत तंत्र। आता आगत तंत्र कसं सांगायला, तर यामध्ये तुम्हाला डॉक्टर आचल यांचे तुम्हाला काय बुक पाहायला मिळू शकते। एकदम छान पद्धतीने हे सुद्धा बुक आहे। आणखी जर म्हणताय की डॉक्टर रानडे सर यांचं सुद्धा आगत तंत्रचं बुक आलेलं आहे मार्केटमध्ये। आता मी स्वतः मार्केटमध्ये गेलो होतो बुक मध्ये पाहायला, पण मला काही आणखी मार्केटमध्ये बुक पाहायला मिळालं नाही। मी बऱ्याच जणांना भेटलो वगैरे, पण बुक वगैरे आलेला आहे म्हणताय मार्केटमध्ये, पण मार्केटमध्ये आणखी बऱ्याच जागेवर ते बुक अवेलेबल वगैरे झाले नाही, पण ते सुद्धा बुक तुम्ही छान प्रकारे पाहू शकता। की बऱ्याच विद्यार्थी मला मेसेज येत होते की सर डॉक्टर रानडे सर यांचे सुद्धा मार्केटमध्ये बुक आले आगत तंत्रचं, तर तुम्ही ते सुद्धा बुक पाहू शकता। आपल्याकडे सध्याला डॉक्टर आचल यांचं हे बुक अवेलेबल आहे, त्यासाठी तुम्ही हे पण यूज करू शकता। त्यासोबत डॉक्टर रानडे सर यांचं आगत तंत्र बुक आलेलं आहे NCISMच्या पॅटर्न नुसार, तर ते सुद्धा तुम्हाला भेटलं तर एकदम उत्तमच आहे। नंतर आणखी पुढे बघूया जो चौथा सब्जेक्ट आहे आपला स्वास्थ्यवृत्त। याकरिता तुम्हाला डॉक्टर पात्रेकर सर यांचं हे बुक आहे, जो आपल्याला एकदम कसं म्हणता येईल की एकदम हे बुक आहे जे ॲज पर NCISM नुसार नाही आहे, आणखी NCISM नुसार आलेलं नाही मार्केटमध्ये, पण हे कसं एकदम आयुर्वेदिक जे पोर्शन आहे त्यासाठी एकदम बेस्ट आहे। आयुर्वेदिक जेवढं काही पोर्शन आहे तुम्हाला जे NCISM पॅटर्न नुसार दिलंय, हे सगळं काही या बुक मध्ये ऑलरेडी पूर्ण काही कव्हर झालंय।
त्यासाठी तुम्ही यूज करू शकता डॉक्टर पात्रेकर सर यांचं स्वस्त या सब्जेक्टसाठी आयुर्वेदसाठी हे बुक आयुर्वेदसाठी हे बुक प्रेफर करा. आणि जे मॉडर्नचा पोर्शन असेल जो आपला स्वस्त वृत्तचा, त्यासाठी तुम्ही के पार्क म्हणून हे बुक रेफर करू शकता स्वस्त वृत्तसाठी. आणि आगततंत्र सांगायचं राहून गेलं, आगततंत्रासाठी तुम्ही मॉडर्नचा पोर्शनसाठी तुम्ही सिंगल म्हणून आपलं एक बुक आहे, सिंगल म्हणून जे मार्केटमध्ये बुक मिळते, तुम्ही ते आगततंत्रच्या मॉडर्नसाठी तुम्ही यूज करू शकता. ते झालं टोटल हे झालं. त्या जो आपला 5वा सब्जेक्ट आहे संहिता अध्ययन, याकरिता तुम्ही चरक संहितासाठी वैद्य काळेसर यांचं तुम्ही बुक हे रेफर करू शकता. चरक संहिता एकदम बेस्ट आहे. मला तर वाटतं तुम्ही सगळ्यांनी ही संहिता एकदम बेस्ट आहे. तर ही संहिता तुम्ही फर्स्ट इयरला सुद्धा विकत घेतलेली असेल. आता सेकंड इयरला तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. त्यासोबत पुढे सुद्धा हे काम येणार आहे. हे छान आहे एकदम हे बुक, त्यासाठी तुम्ही रेफर करू शकता ही संहिता. तर टोटल आपली 5 सब्जेक्ट झाले. आता 6वा सब्जेक्ट बघतो आपण रसशास्त्र एवं भेषजची कल्पना. आता सांगायचं खरं जर झालं तर रसशास्त्र एवं भेषजची कल्पनाचं मार्केटमध्ये मला तरी आणखी मराठीमध्ये बुक पाहायला मिळालेलं नाहीये. मी मराठीचं बुक खूप शोधलं, पण मराठी या लँग्वेज करिता आणखी ॲज पर NCISM नुसार मला तरी बुक भेटलेलं नव्हतं. त्यामुळं जे NCISM नुसारच्या पॅटर्ननुसार जे आलेले ते इंग्लिशमध्ये आहे, त्यासोबतच हिंदी लँग्वेजमध्ये आहे. पण हिंदी लँग्वेजमध्ये कसं आहे की आपल्याकडे आता हिंदी लँग्वेजसाठी तुम्ही सिद्धीनंद मिश्रा यांचं हे बुक रेफर करू शकता. रसशास्त्राकरिता तुम्ही सिद्धीनंद मिश्रा यांचं हिंदी लँग्वेजमध्ये बुक येतं, ते तुम्ही रेफर करू शकतात आणि त्याचं ट्रान्सलेट करून मराठीमध्ये सुद्धा यूज करू शकता. आता सध्याला तरी मार्केटमध्ये ॲज पर NCISM नुसार मराठी लँग्वेजमध्ये रसशास्त्रासाठी बुक पाहायला मिळालेलं नाहीये मला तरी हे. आणि त्यासोबत झालं जे भेषज कल्पना, त्यासाठी तुम्ही भेषज कल्पनासाठी वैद्य तळोकर यांचं हे बुक रेफर करू शकता तुम्ही भेषजच्या कल्पनासाठी. ते एकदम बेस्ट बुक आहे. यामध्ये फक्त हे सुद्धा जे NCISMच्या पॅटर्ननुसार फॉलो नाही झालेलं हे बुक तुम्ही रेफर करू शकता. आणि यामध्ये जवळपास बरेचसे पॉईंट एकदम इझी आणि फक्त थोडेफार एक्स्ट्राचे पॉईंट ते तुम्ही गाळू शकतात. फक्त तुम्हाला सिलेबस कॉपी डोळ्यापुढे ठेवावं लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला जो सिलेबसमधला पोर्शन आहे तेवढाच तुम्हाला यामध्ये वाचावं लागेल. रसशास्त्र फक्त सांगायला एक झालं की रसशास्त्रासाठी आणखी सुद्धा मार्केटमध्ये बुक मला तरी पाहायला भेटलेलं नाही मराठीमध्ये. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मराठीमध्ये बुक नक्की येणार आहे. असं सुरू आहे की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मराठी या लँग्वेज करता रसशास्त्रासाठी NCISM नुसार मार्केटमध्ये बुक येणार आहे. तर तुम्ही ते आल्यावरती बुक परचेस वगैरे करू शकता. किंवा असं टोटल हे 6 सब्जेक्ट आपण ॲज पर NCISM नुसार बुक्स पाहिलेले आहे. आणि हे असा व्हिडिओ होता आपला टोटल. यामध्ये तुम्हाला आपली जी BMS मराठी ॲपवरती आरोन बॅच सुरू केली, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. नक्की खूप छान बॅच आहे. बरेच विद्यार्थी ऑलरेडी जॉईन आहेत. त्यामुळे चांगला तुमचा एकदम BMS सेकंड इयरचा ऑल सिलेबस एकदम चांगल्या पद्धतीने कव्हर करण्यात येईल. तुम्हाला खूप काही इन डिटेल सांगण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर हँड रिटन नोट्स मिळतील. एकदम तुमची एक्झाम वगैरे होणार आहे, त्यासोबत तुम्हाला पूर्ण पेपरचं गायडन्स सांगणार की एकदम सब्जेक्टचं गायडन्स देणार आहे, त्यासोबत युनिव्हर्सिटीचं गायडन्स देणार आहे. आणि पूर्ण हे तुमची इयर लॉंग बॅच असणार आहे. 1.5 वर्षाकरिता पूर्ण बॅच आहे. एकदम कमी फीसमध्ये आपण बॅच सुरू केली आहे. एकदा नक्की जाऊन BMS मराठी ॲपवरती जाऊन तुम्ही आरोन बॅचला नक्की बघा. आवडल्यास नक्की बॅच घ्या, कारण की यामध्ये तुमचा खूप फायदा होणार आहे. जे तुम्ही विद्यार्थी सेकंड इयरला गेलेले आहे, त्यामुळे तुमचा पूर्ण सिलेबस एकदम आम्ही कव्हर करून घेणार आहे. त्यामुळे आमच्यावर फक्त एकदा विश्वास ठेवून बघा. पूर्ण जिम्मेदारी आमच्यावर सोडा. तुमचं सिलेबस पूर्ण आम्ही कव्हर करून घेणार आहे. तुमचं इन डिटेल सगळं काही सिलेबस कव्हर करून तुम्हाला सगळं BMS सेकंड इयरचं सगळं काय आम्ही शिकवणार आहे. त्यामुळे सिलेबस खूप मोठा आहे BMS सेकंड इयरचा. त्यामुळे तुम्ही नक्की बॅच जॉईन करू शकता. चालतंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं की सगळे बुक्स वगैरे होते. त्यामुळे तुम्हाला आवडले असेल मराठी लँग्वेज करते तुम्ही बुक वगैरे विकत घेऊ शकता. आणि त्यासोबत जे विद्यार्थी आपल्या वगैरे बॅचमध्ये असतील तर त्यांना बुक्स वगैरे घ्यायची काही गरज नाही, पण तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला सगळ्या ह्यामधल्या ऑलरेडी चांगल्या प्रकारे नोट्स वगैरे तुम्हाला भेटणारच आहे. चालतंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.